नमस्कार मित्रांनो, राम राम. मी पत्रकार तांबोळीजी, संपादक अकलूज मंथन, साप्ताहिक अकलूज मंथन, अकलूज. मित्रांनो, विषय असा आहे की लोकांना असं वाटतंय की ते अमुक या विषयावर बोलावं, लोकल विषयावर बोलावं, तर जास्त चांगल्या पद्धतीनं आम्हाला कळू शकतं, आम्हाला आवडेल वगैरे. परंतु मित्रांनो, पत्रकारिता करत असताना केवळ कुठलं तरी एखादं विषय पकडून किंवा कुठली तरी एखादी राजकीय पक्ष पकडून गाव, राज्य किंवा या पद्धतीने असं विचार मांडता येतात, नाही असं नाही. परंतु ज्या पद्धतीने सर्वसमावेशक धोरण ठेवून जर काही गोष्टी जर मांडायच्या असतील, तीच रचना असते ना. त्याच पद्धतीने करावं लागतं. आणि ती कशासाठी कोणी असं गृहीत धरो, की हे माझेच आहेत, हे आमचेच आहेत, हे आपलीच आहेत वगैरे. अरे काय आहे प्रकार? सगळेच आपले आहेत. बरोबर आहे का? नातेवाईक तर असतातच. पण जवळचं नातं जे असतं ना, ते तुमचं जास्त जवळचं असतं, बरोबर आहे. पण त्याचे तरी विचार एकमेकांचे एकसारखे असतात का कुठे जगात? हं? तर ते आमच्या पद्धतीने आम्ही म्हणू तसं, आम्ही सांगू तसंच, हे बंद करावं आता. अन्यथा तुमचेच लोक तुम्हाला व्यवस्थित जागेवर बसवतील. बाद झालं बाबांनो म्हणून. चांगल्या चांगल्या गोष्टी उकडून पडते ते काय नाही. आलं का लक्षात? छोट्या गोष्टी कुठं टिकणार आहेत का? जास्त कशाला? जर आपण अलीकडचं प्रकाशराव आंबेडकरांचं जर भाषण ऐकलं असेल, तर त्या भाषणात म्हणजे YouTubeवर तुम्हाला पाहायला मिळते पहा. कोल्हापूर भागात त्यांचं ते भाषण झालेलं आहे. ते भाषणाची पद्धत पहा कशी आहे ती. अगदी मनातल्या गोष्टी बोलतात ते आणि डेअरिंगने बोलतात. इतकं काय डेअरिंगने बोलतात, की माणसाला ऐकून त्याला विचार करावा लागतोय. हे काय चाललंय? हे काय घडतंय? मग त्याच्याविषयी पण हळू माहिती यायला हवी का नको? आता समजा तुम्ही त्यांचे तुम्ही पाहता का नाही कोणाची माहीत नाही आम्हाला. परंतु तुम्ही फक्त तुमचं एंटरटेनमेंट व्हावं, कुणाचं तरी फक्त वेळ जावा म्हणून अशा पद्धतीने हे बातमीपत्र उभं करायचं, ते वेगळा भाग आहे. आणि ज्ञानासाठी काही गोष्टी आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी, विचार करण्यासाठी आणि पुढच्या पिढींना चांगल्या पद्धतीनं शिक्षण मिळावं, पुढच्या पिढींना काम, रोजगार म्हणजे एक छोटी-मोठी धंदे नव्हे. तुमचा आमचा चिरंजीव म्हणा किंवा तुमची आमची मुलं, लहान मुलं हे पुढं होऊन पुढच्या काळात एखादे मोठा अधिकारी का बनू शकत नाही? आणि जर ते बनायचं असेल तर काय करावं लागेल सांगा बघू? धंदा म्हणजे साहेब तुम्ही धंद्याविषयी बोलायला लागला पाहिजे, आम्हाला धंदा शिकवणार आहे का वगैरे, वगैरे. अरे धंदा मी नाही शिकवणार तुम्हाला. ते भरपूर पडलेत. धंदा कसा करावा आणि कसा वाढवावा आणि तुम्हाला पैसे पण मिळवून देण्याची ती व्यवस्था करतायत. पण एखाद्याने दिलेले पैसे, एखाद्याकडून मिळालेले पैसे हे किती काळ टिकणार आहेत याचा जर विचार केला, तर मग हे आपण मुलाबाळांना शिकवलेलं आणि ते शिकून काहीतरी एखादं मोठं काम केल्यानंतर, त्याला मोठं त्याच्या नशिबात ते मिळाल्यानंतर, किती आयुष्य बदलू शकते बघा बरं. अहो, एक साधी गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडिलांनी त्या इंग्रजांच्या काळात जर असा विचार केला असता, की माझं भागलं, माझं करतोय मी, माझी सर्व्हिस चालू आहे, माझी मुलं-बाळं व्यवस्थित जगतायत. असं करून तर विचार केला नाही, की मुलांना त्या काळात त्यांनी इंग्रजांच्या शाळेत पाठवलं किंवा आपल्या इथल्या शाळेत असतं ते त्यांच्या रचना त्या काळात शिक्षणाची रचना जी होती ती इंग्रजी पद्धती होती. मराठी भाषेतूनच शिकवायची इकडच्या भागात. परंतु इंग्रजी भाषा सुद्धा शिकवली जात होती. का? कशासाठी? आणि ती कशासाठी शिकली?
कशासाठी मोठमोठे ग्रंथ वाचवलं, अभ्यास आणि ज्ञान वाढवलं. जगाच्या सगळ्या जगाच्या जे महत्त्वाच्या राजवटी झाल्या किंवा अ, ज्या काही पद्धती अ, राज्यकर्ते होऊन गेले, त्यांच्या राज्य करण्याच्या काय पद्धती होत्या, त्याचा का अभ्यास केला असेल सांगा बरं? एवढ्याचसाठी, की त्याच्यातून आपल्याला ज्ञान मिळावं आणि आपण अशी रचना करावी, की सर्वसामान्यांना, सर्वांना आणि गोरगरिबांना, मोठ्यांचं काही काळजी नसते. हजारो एकर जमीन आहे, शेकडो एकर जमीन आहे. मी म्हणतो थोडे तरी आहे, 5-25 एकर आहे. आता एकमेकांना वाटणी करून भावाभावात वाटणी होते. अ, भाऊ-बहीण म्हणा किंवा तुमचे जवळचे आप्तसुखी नातेवाईक यांच्यात वाटणी होत किती जमीन कोणाला किती शिल्लक करणार आणि कोण काय करणार? आणि शेतकऱ्यांची आजची स्थिती पाहिली, खरं ते किती श्रीमंत व्हायला पाहिजे सांगा बरं बघू. आज करोडो रुपयाची शेती त्याची झालेली आहे. किंमत आज त्या जमिनीची वाढत चाललेली आहे. पण तो बिचारा रात्रंदिवस कष्ट करतोय शेतकरी. त्याच्या त्या मालाला त्या पद्धतीने दर मिळतोय का? मी म्हणतो ठीक आहे, भाजीपाला फक्त भाजीपाला म्हणजेच पिकवणं म्हणजेच काय धंदा असतो का शेतीचा? अहो वेगवेगळे कडधान्य आहेत, वेगवेगळे तुमचे तेलबिया वगैरे असतात. तेलबियाचे प्रकार म्हणजे तीळ आहे किंवा सोयाबीन आहे किंवा भुईमुगाच्या शेंगा आहेत. ते करत असताना किती कष्ट करावं लागतंय आणि किती खर्च करावा लागतोय आणि त्या मानाने मिळणारा नफा मला दाखवा ना, सध्या काय चालू आहे ते. उलट जसा जसा काळ पुढे जाईल, जसे जसे रेट वाढतील, तर त्या प्रमाणात त्यांना मिळालं पाहिजे का नको? का नाही मिळालं पाहिजे? तो विचार कुणी करायचा आहे? हं? जे स्वप्नात रंगलेले आहेत, ज्यांना आयतं मिळतंय, ज्यांना काय काही नाही केलं तरी महिन्याचा खर्च वागतोय, येतोय. त्यामुळं काय आईचे, अरे पण तो देणारा किती काळ देईल? हां? काहीतरी तुमची पण तयारी पाहिजे ना. आणि तेवढं नुसतं खर्च मिळणं म्हणजे आयुष्य जगणं फक्त आहे का? हां? चांगल्या पद्धतीने जगायचं. अरे माझ्या अंदाजाने बरं का, जगाच्या पाठीवर खरं कुटुंब कसं असावं, खरं मनुष्य कसं जन्माला यायला पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचल्यानंतर लक्षात येतं. त्याच्यासाठी त्यांनी असं कधी म्हटलेलं नाही की दुसऱ्यांचे चरित्र वाचू नका म्हणून. दुसऱ्या विचार वेगळे असू शकतात, पक्ष वेगळे असू शकतात. पण तुम्ही ज्ञान वाढवण्यासाठी वाचन केलेलं असलं, की आजकालच्या काळात ते तसं करण्यापेक्षा ते YouTubeवर जाऊन काही ते जे काही नमुने पसरवत आहेत, त्याची माहिती मिळवून जणू काय मी फार ज्ञानी असल्याचं दाखवतात. पण तसल्या ज्ञानीला कुठं आणि कितपर्यंत विचारतात हे सगळ्यांना माहिती आहे. पण जे अस्सल आहेत, हुशार आहेत, ज्ञानी आहेत, डेरिंगबाज आहेत, अशांची कुणाच्या मेहरबानीवर ते नसतात ना. हं? आज मला सांगा, बहुजन समाजाची वंचित आघाडी म्हणा, डॉक्टर प्रकाशराव आंबेडकर, एकला चलो रे, कशा पद्धतीने त्यांचं चाललेलं असते. त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत अगदी सुरुवातीपासून. मग मी सर्वांचे जे विचार कसा असतं माहिती का? आता एक लेखक म्हणून, एक पत्रकार म्हणून आपल्याला सगळ्यांचेच विचार वाचावे लागतात आणि त्या पद्धतीने चांगलं कशा पद्धतीने होईल त्या पद्धतीने मांडावं लागतं. आजच्या काळात माझ्या तरी पद्धतीने काही मोजकेच असे विचारवंत टिकून आहेत. जो ते बघून घेण्याची वाचा, ह्याला बघून त्याला बघू, वैसा करून उसको नाही छोडेंगे, त्याला नाही छोडेंगे, त्याला नाही सोडणार, त्याचंही बघणार. अरे बस झालं. बघणारा, करणारा हा वर बसलेला आहे लक्षात ठेवा. वर म्हणजे आकाशातला आपला जो कोणी आहे, मानत असू तर ते असणार ना. त्याच्यावर पण सोडा ना, त्यांनी कशासाठी केलेत? हे 5 बोटं सारखे आहेत का? वेगवेगळे आहेत नाही. छोटा आहे, त्याच्यानंतर तो मोठा आहे, तो असा आहे, तो असा आहे, अंगठ्या वेगळ्या आहे. पण ह्याच्यातलं एक जर नसलं, एक बाजूला असेल तर मला सांगा जेवण करता येईल का 4 बोटांनी? येतं का? मग विचार करण्याची वेळ आहे. म्हणून विषय वेगवेगळे असणार आहेत. विषय मी घेऊन येणार. ते तुम्हाला थोडंसं कितपत कोणतं कशा पद्धतीने आवडतं त्या पद्धतीने पुढे जाणार ना. टॅम स्पीक्स, टॅम बोलतो.
टॅम्प बोलतो पण, असं त्याचा अर्थ होऊ शकतो. मित्रांनो, वाईट वाटून घेऊ नका. माझे जे काही माझ्या वयाचे काही मित्र आहेत थोडे बहुत, त्यांना माहीत आहे टॅम्प कशा पद्धतीने काम करतात. मी स्वतः चित्रकार आहे मित्रांनो. कोणता चित्रकार आहे? मी पत्रकार आहे, मी कलाकार आहे, मी दिग्दर्शक आहे, मी स्टोरी रायटर आहे, गाणी लिहितो, अनेक काही गोष्टी करतोय. पण माझं ताटात काय आहे सध्या? तुम्हाला आश्चर्य वाटेल. साधं काय म्हणतात ना, आता तुमच्या त्या रेशनिंग कार्डावर लिहायला पुढे जागा नाही, ते तुम्ही ती जमा करून टाका. ते दुसरे घेऊन या किंवा तुम्हाला ते दुबार म्हणून मिळेल. किती वर्ष झाली? 2-3 वर्ष होऊन गेली. अजून मिळतंय ते. चकरा मारून म्हणून करतो. ही माझ्यासारखी परिस्थिती आहे मित्रांनो, तर इतरांची काय? म्हणून सांगतोय, की काम करणाऱ्या नेत्यांच्या पाठीमागे चला. ते काय म्हणतात ते ऐका निदान. लक्षात घ्या. आणि कुणाचं काय चांगुलपणा आहे, चांगल्या गोष्टी आहेत, त्या चांगल्याच म्हटल्या पाहिजेत ना. मोहिते पाटलांच्या राजकारणाबद्दल कसलाही वाद नाही, दुमत नाही. पण इतरांनी येऊन जर त्यांना इथं चॅलेंज द्यायला लागले आणि आम्ही हे काढू, ते काढू. अरे चांगल्या गोष्टी कर ना. तुला काय नको म्हटलेलं आहे का? चांगल्या गोष्टी म्हणजे काय? चांगल्या गोष्टीसाठी वेळ तुमचा स्वतः सुद्धा चांगल्या ठिकाणी घालवा ना. बरोबर आहे का? तुम्ही मग काय चांगल्या गोष्टी इथल्या आहेत काय त्याबद्दल बोला ना. त्याबद्दल नाही बोलणार. लक्षात ठेवा. नको त्या गोष्टी मात्र सांगणार. कोणाच्या प्रायव्हेट याच्यामध्ये लाईफमध्ये आयुष्यात डोकावून पाहणार. ते काय ज्याला त्याला प्रत्येकाचं पडलेलं आहे लक्षात ठेवा. आणि सत्य सांगा म्हटल्यानंतर सत्य म्हणजे काय खातोय, पितोय, उठतोय, बसतोय हे सगळं लिहित बसलं म्हणजे काय लय सत्य आहे का ते? काय लिहायला पाहिजे, काय करायला पाहिजे, काय बोलायला पाहिजे, हे जर कळत असेल तर मनुष्य कशाला इतर गोष्टी करत बसेल. जरा लांबच चाललंय. मित्रांनो पुढच्या वेळेस याच्यापेक्षा जर थोडं सविस्तर सांगू आणि विषय वेगवेगळे असणार आहेत त्याची तयारी ठेवा प्लीज हां.